पवार यांना अप्रत्यक्षपणे वयावरून टोला लगावणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खासदार संजय राऊत यांनी आता चांगलाच समाचार घेतलाय। शेवटची निवडणूक कधी होणार माहित नाही असा टोला काल अजित पवार यांनी बारामतीतल्या एका कार्यक्रमात बोलताना लगावला होता। तर मोदी मला ओळखतात असं वक्तव्य सुद्धा अजित पवार यांनी केलं होतं। त्यावरून नव्या कळपात गेल्यापासून अजित पवार लांडग्याच्या भूमिकेत गेल्याचा घणाघात राऊत यांनी केलाय। माझी एवढीच विनंती आहे की इतके दिवस तुम्ही वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका। त्यामध्ये मी इथून पुढं माझ्या विचाराचा खासदार झाला तर काय होणार आहे। आज माझे खोटं नाही सांगत, माझे नरेंद्र मोदी साहेबांचे आणि अमित शहांशी चांगले संबंध आहेत। मी काल ऐकलं की अजित पवार सांगतात लोकांना की मोदी मला ओळखतात। मी जेव्हा मोदींना वेलकम करायला जातो तेव्हा मोदी माझ्याकडे बघून हसतात। अहो पण त्याच मोदींनी तुमचा 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्यावरती सगळ्यात आधी हल्ला केला होता, हे तुम्ही विसरताय। तसं जर कोण भावनिक होतील, कोण आणखीन काय सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच की शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असंच सांगितलं जातं। ते तुम्ही भावनिक होऊ नका, ही माझी खूप कळकळीची विनंती आहे। जर शरद पवार नसते, त्यांनी इतकं मोठं साम्राज्य उभं केलं नसतं। तुम्ही अजित पवार तुम्ही कोण आहात? बारामतीत तुम्ही सायकलवरती फिरत होता मी पाहिलेलं आहे। पण माणसानं एवढं कृतज्ञ असू नये, कृतज्ञ घलानं माणसानं कायम कृतज्ञता ठेवली पाहिजे। आता तुम्हाला राम भक्तीला तुम्ही जागताय ना, राम नामाचे गोडवे गाताय ना, मग रामाकडून आधी ही कृतज्ञता शिका।